आई भवानीचा गजर म्हणजे आणि आता पालकांना सतर्क करणारी एक बातमी. तुम्ही जर लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप देत असाल तर सावध व्हा. ही बातमी नक्की बघा. सर्दी किंवा खोकला झाल्यावर हमखास लहान मुलांना कफ सिरप दिलं जातं. मेडिकल स्टोअरमधून किंवा जाहिराती बघून विकत आणलेलं कफ सिरप बाळांना दिलं जातं. पण हेच कफ सिरप जीवावर बेतू शकतं. असाच एक प्रकार मुंबईतल्या एका नामांकित डॉक्टरचा 2.5 वर्षाच्या नातवासोबत घडलाय. नातवाला खोकला येत असल्यानं त्याला कफ सिरप देण्यात आलं, पण त्यानंतर काही मिनिटातच हे बाळ थंड पडलं. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग निळसर होत गेला. कुटुंबियांनी तातडीनं त्याला CPR दिला. उपचारासाठी लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. म्हणून या बाळाचा जीव वाचला. त्यामुळे घरच्या घरी आपल्या मनानंच बाळाला कफ सिरप देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी D+ घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+. या कफ सिरप बाबत डॉक्टर काय सल्ला देतात आपण बघूयात. कफ सिरपमुळे हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता असते. कफ सिरपमुळे बाळांना सुस्ती येऊ शकते. खोकला कमी होत नसल्यास त्यांना थेट डॉक्टरांकडे न्यावं. घरच्या घरी उपचार करू नये. डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच बाळावरती उपचार करावेत.